प्रज्ञा सातव काँग्रेसच्या विजयी उमेदवार आपले सहकारी पंकज दळवी यांच्यासोबत आहेत, त्या प्रतिक्रिया देतात. ऐकूया आपण. पंकज, आपल्यासोबत प्रज्ञा सातव असणार आहे. त्यांची विजय जो आहे तो झालेला आहे. आपण प्रज्ञा सातव यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार. प्रज्ञा सातव आहेत आपल्यासोबत, त्यांचा विजयी झालेला आहे. पुढचं बोलणं जे आहे नम्रता ते प्रज्ञा सातव यांच्यासोबत असेल. नमस्कार. नमस्कार प्रज्ञाताई, आपलं अभिनंदन. आपल्याला मतं मिळालेली आहेत पहिल्या पसंतीची आणि आपला विजय झालाय. धन्यवाद. धन्यवाद. या विजयानंतरची आपली पहिली प्रतिक्रिया. विजयानंतर तसं बघाल तर आनंद तर होत आहे, परंतु परिस्थिती अशी आहे की एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू आहे. कारण माझे पती राजीव सातव आज या क्षणी नाहीये, त्यांची खूप आठवण येते. त्याचबरोबर आमच्या आईसाहेब रजनीताई सातव या सुद्धा नाहीयेत, परंतु त्या दोघांचे आशीर्वाद आणि पुण्याही माझ्या सोबत असल्यामुळे आज हा विजय प्राप्त झाला. त्याचप्रमाणे सर्व केंद्रीय नेते मंडळी आमच्या आणि काँग्रेस पक्षाचे आणि सर्व प्रदेशचे आमचे सर्व नेते मंडळी आणि त्याचबरोबर माझे सर्व जे आमदार बंधू आणि भगिनी आहेत, ज्यांच्या सहकार्यामुळे, ज्यांच्या मतदान रूपी आशीर्वादामुळे आज हा विजय मिळालेला आहे. आज त्यांनी आपल्या लाडक्या बहिणीला आशीर्वाद दिलेला आहे, पाठीशी उभे राहिलेले आहेत. त्याबद्दल मी सर्वांचे खूप मनापासून ऋण व्यक्त करते. प्रज्ञाताई, निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपला जो प्रवेश झाला तो अतिशय एका धक्क्यानंतरचा तो प्रवेश होता. तिथून आजपर्यंत तुमचा खूप प्रवास झालेला आहे. गेली अनेक वर्ष आम्ही तुम्हाला राजकारणामध्ये पाहतो आहोत. आतापर्यंतचा प्रवास आणि त्याबद्दल काय सांगाल? मी मागच्या 22 वर्षांपासून राजीव सातव साहेब आणि आमच्या आई रजनीताई सातव यांच्यासोबत राजकारणामध्ये पाऊल ठेवलं आणि काम करत आलेली आहे. आणि त्यांनी जे काही मला ट्रेनिंग दिलेली आहे, त्यांनी जे काही मला शिदोरी दिली, ती शिदोरी पुढे घेऊन आज मी हा प्रवास पुढे करत आहे. आणि यामध्ये मागच्या काही वर्षांपासून म्हणजे मागच्या 3 वर्षांपासून जेव्हा सातव साहेब गेले तेव्हापासून थोडा मला संघर्ष करावा लागला, परंतु हा संघर्ष करत करत हा खडतर प्रवास करत मी पुढे जात आहे. परंतु तरी यामध्ये मला आमच्या सर्व प्रदेशच्या आणि केंद्राच्या नेते मंडळींची साथ लाभली आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांची सुद्धा साथ लाभली. आणि त्याचबरोबर माझ्या दोन्ही लेकरांनी सुद्धा मला खूप खंबीरपणे साथ दिली आणि हिंगोली जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा जी साथ दिली. आणि राजूभाऊ सातव यांचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही कार्यकर्ते आहेत त्या सर्वांनी माझ्या पाठीशी उभे राहिलेत आणि म्हणून आज हा माझा प्रवास इथपर्यंत मी करू शकले आणि त्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करते. प्रज्ञाताई, पुन्हा एकदा आपलं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तर प्रज्ञा सातव होत्या आपल्यासोबत, काँग्रेसच्या उमेदवार, आणि त्या आपल्याशी संवाद साधत होत्या. यानंतर